नमस्कार मंडळी. दिवाळीमध्ये चकली नाही तर दिवाळीचा फराळ हा अपूर्ण. त्यासाठी मस्त कुरकुरीत बनणारी आणि एकदम युनिक अशी चकली बनवू. त्यासाठी कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरच्या घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये ओवा टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची. लगेच इकडं भाजणीचं पीठ घेतलं आहे. चवीनुसार मीठ, तीळ, तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तिखट टाकायचं. हळद टाकायची. तेल टाकायचं 2 चमचे मस्त गरम कडक झालेलं. त्याला छान असं मिक्स करायचं. गरम पाणी केलेलं आहे मी इकडं. त्याला पेस्टमध्ये टाकून पिठाचा छान असा गोळा तयार करायचा. आणि भाजणीच्या पिठाची रेसिपी मी तुम्हाला कॅप्शनमध्ये मेन्शन करते, तिथे बघू शकता. छान असा गोळा तयार झाल्यानंतर त्याला 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं. 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर छान छोटा गोळा तयार करायचा. अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला चकलीचं पात्र किंवा शेवगा म्हणतात, त्याच्यामधून मस्त असं चकली करून घ्यायची आणि गरम तेलामध्ये मस्तपैकी तळून घ्यायचं. आता मीडियम टू हाय फ्लेमवरती. अशा प्रकारे माझी चकली रेडी आहे. बाय.